नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजच्या नवीन भरतीमध्ये नवीन व्हिडिओसोबत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ. परंतु त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, भरती निघाली आहे बघा, MTS मल्टीटास्किंग स्टाफ या पदाकरता आहे. एकूण पदांची संख्या 7 आहे. शैक्षणिक पात्रता केवळ 10वी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. वयोमर्यादा बघा 18 ते 25 हा वयोगट असेल. OBC आणि SC, ST या प्रवर्गाकरता नियमाप्रमाणे तुम्हाला वयामध्ये सवलत असेल. वेतन असेल 18,000 ते 56,900. आता जाहिरात कुठं निघालेली आहे, कशी पद आहेत, संपूर्ण एकदा डिटेल्स बघून घेऊ. मित्रांनो, बघू शकता भरती निघाली आहे CSIR इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मल्टीटास्किंग स्टाफ नावाची 7 पद आहेत. सामान्य प्रवर्ग 4, ST करता 2 आणि इकॉनॉमिकल विकास सेक्शन करता 1 पद. 18 ते 25 हा वयोगट असेल. 18,000 ते 56,900 पे मॅट्रिक्स 7 CPC नुसार वेतन असेल. 10वी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. एसेन्शियल केवळ 10वी आहे आणि जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आता ही संपूर्ण डिटेल्स बघितल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जॉब रिक्वायरमेंट म्हणजे कुठली कामं तुम्हाला करायची आहेत हेही संपूर्ण डिटेल्स यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. वयोमर्यादा बघा 18 ते 25 हा इथं बघितलेला आहे आपण. त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही अर्ज कराल. आता मोड ऑफ सिलेक्शन निवड कशी होणार आहे तर बघा, मोड ऑफ सिलेक्शन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. स्किल टेस्ट, प्रिलिमिनरी टेस्ट, ट्रेड टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट या पद्धतीचे तुमची त्या ठिकाणी टेस्ट होणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही अर्ज कराल त्या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी टेस्ट ह्या होऊ शकतील. ॲप्लिकेशन्स करायची आहेत तर कशी, तर ॲप्लिकेशन्स तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहेत. ही त्या ठिकाणी लिंक दिलेली असेल. लिंकद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अर्ज ही त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन शुल्क तुम्हाला ₹500 भरायचे आहेत. कोणाला पैसे भरायचे नाही तर त्या ठिकाणी बघा, त्यांनी SC, ST, दिव्यांग उमेदवार असतील, एक्स सर्व्हिसमन आणि महिला यांना कुठलंही अर्धशुल्क भरायचं सांगितलेलं नाहीये. परंतु हे घटक वगळता इतर सगळ्यांना त्या ठिकाणी ₹500 ॲप्लिकेशन फीस त्या ठिकाणी भरायची आहे. ॲप्लिकेशन्स तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने www.iMMT.res.in या संकेतस्थळामार्फत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तेथे त्या ठिकाणी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स ही भरायची आहेत. अर्ज शुल्क त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा दिलेलं आहे आणि ह्या SBIचा अकाउंट नंबर ज्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फीस ही जमा करायची आहे. सोबतच त्यांनी रिटर्न टेस्ट करता जे तुमची त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्याचा त्यांनी त्या ठिकाणी एक फॉर्मॅट देऊन दिलेला आहे. मीडियम कोणता असेल, इंग्लिश आणि हिंदी या लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम होऊ शकेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल एक्झाम असेल. 10वी 150 प्रश्न असतील. 2 तासाचा तुम्हाला वेळ असेल. प्रश्नोत्तर बघा, जनरल इंटेलिजन्स असेल 25 प्रश्न असतील. सोबतच क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 प्रश्न, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न आणि इंग्लिश लँग्वेज 50 प्रश्न. या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी हे संपूर्ण चार्ट हा दिलेला आहे 150 प्रश्नांचा. याचबरोबर त्यांनी सिलेबस सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असेल. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन 16 तारखेला सुरू झालेली आहे 16ला, परंतु 16 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी अजूनही वेळ आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी 16 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकाल. निवड पद्धत आपण बघितली आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट टाईप तुमची होईल आणि स्किल टेस्ट ही कदाचित होऊ शकेल. ॲप्लिकेशन शुल्क SC, ST, एक्स सर्व्हिसमन, PWD आणि वुमन महिला असतील या ठिकाणी कुठलाही ॲप्लिकेशन फीस नाही. इतर सगळ्यांना मात्र ₹500 अर्ज शुल्क भरावं लागेल. ॲप्लिकेशनची लिंक ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल दिलेली आहे. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. व्हिडिओ अतिशय आवडला असेल तर प्लीज लाईक करा. छान भरती आहे, इतरांनाही शेअर करा जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थी या भरतीकरता अर्ज करू शकतील. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.